मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स। आतापर्यंत मी तुम्हाला फक्त कॉम्प्युटरवरती म्हणजे सॉफ्टवेअरचा वापर करून जसं की प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट हे सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ एडिट कसे करायचे हे शिकवलंय। पण बऱ्याच स्टुडंटचा असा कन्सर्न होता की सर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ एडिटिंग शिकवा। सो स्पेशली त्या स्टुडंटसाठी हा कोर्स असेल। सो या कोर्समध्ये मी पूर्ण मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कसं करू शकाल हे शिकवणार आहे। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक कोर्स डिझाईन केलेला आहे। त्याचं नाव मी ठेवलं आहे मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स। सो या कोर्समध्ये मी पूर्ण तुम्हाला मोबाईल एडिटिंग कशी करायची आहे बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत शिकवणार आहे। याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात फुटेज कसं इम्पोर्ट करायचं आहे, म्हणजे तुमचे फोटोज व्हिडिओज कसे आणायचे, त्याच्यानंतर VN मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे, बी रोल कसा ॲड करू शकतो, त्याच पद्धतीने टेक्स्ट कसा ॲड करायचा आहे, त्याच पद्धतीने तुमच्या व्हिडिओजवरती इफेक्ट्स कसे ॲड करायचे आहेत, दॅन सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या व्हिडिओसाठी म्युझिक कसं वापरायचं आहे आणि म्युझिक कुठनं वापरायचं आहे, ट्रेंडिंग म्युझिक कसं घ्यायचं आहे, यावरती डेडिकेटली एक व्हिडिओ असेल। ॲडजस्ट ऑडिओ लेवल्स म्हणजे काय की तुम्ही VN मध्ये ऑडिओ कशा पद्धतीने एडिट करू शकता, त्याच पद्धतीने कलर ग्रेडिंग असेल। दॅन ॲडजस्ट स्पीड म्हणजे एखाद्या व्हिडिओची तुम्ही स्पीड ॲडजस्ट कशा पद्धतीने करू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तो व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करणार आहात। सो संपूर्ण माहिती या कोर्समध्ये असेल। यासाठी आपण एक ॲप्लिकेशन वापरणार आहोत, त्याचं नाव जे आहे ते आहे VN। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या VN ॲप्लिकेशनचा जर वापर तुम्ही केलात तर याच्यामध्ये कुठलाही वॉटरमार्क येत नाही। सो सर्वात महत्त्वाचा कन्सर्न सर्वांचंच होतं की सर आम्ही एडिटिंग करतोय पण त्याच्यावरती वॉटरमार्क येतोय। सो ह्या एडिटिंग ॲपवरती जर तुम्ही ही एडिटिंग ॲप कशी वापरायची हे शिकलात तर तुमच्या व्हिडिओवरती कसलाच वॉटरमार्क येणार नाही। त्याच पद्धतीने या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी ही व्हिडिओ एडिटिंगसाठीचं वर्क जे आहे फ्रीलान्स काम तुम्ही करू शकता आणि यातनं चांगले खूप सारे पैसे कमवू शकता। या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये करू शकता किंवा आयफोनमध्येही करू शकता, आयपॅडमध्येही तुम्ही करू शकता। सो इकडल्या तिकडल्या डिस्ट्रॅक्शन्स पासून साईडला व्हा, नवीन इंटरेस्टिंग काहीतरी शिकण्यासाठी तयार व्हा। तर मित्रांनो, सिम्पल मी मोबाईलमध्ये काय करतोय, मी आयफोन वापरतो, तुम्ही ही सेम प्रोसेस तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये करू शकता। जे आयफोनचं ॲप स्टोअर असतं आणि अँड्रॉइडचं प्ले स्टोअर असतं। सो तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर, आणि तुम्हाला जर तुम्ही ॲपल युजर असाल तर तुम्हाला सिम्पल ॲप स्टोअरमध्ये जायचं आहे आणि इथे सिम्पल सर्च करायचं आहे VN एडिटर, VN व्हिडिओ एडिटर। ठीक आहे, सिम्पल सेकंड वन जे आहे तर ते मी इन्स्टॉल करतोय। सो थोड्याच वेळात इन्स्टॉल होईल, डिपेंड आहे तुमच्या नेटवर्कवरती, मला थोडासा वेळ लागेल। संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे। बेसिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या पूर्ण सिरीजमध्ये बेसिक्सच असतात। ॲडव्हान्समध्ये जाऊयात, थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत इन्स्टॉल होतंय, तोपर्यंत गप्पा मारूयात। मित्रांनो, तुम्हाला जर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मूवीज लॉंग व्हिडिओज एडिट करू शकता, त्याच्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक प्रीमियर प्रो नावाचं एक सॉफ्टवेअर शिकवलेलं आहे आणि आफ्टर इफेक्ट नावाचं एक सॉफ्टवेअर शिकवलेलं आहे। हे दोन सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही बेस्ट व्हिडिओ एडिटिंग म्हणजे तुम्हाला तिथे जॉब लागेल ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून। सो प्रोफेशनल कंपनीजमध्ये हे दोन सॉफ्टवेअर्स वापरतात। हे मोबाईल कोर्स जे आहे हा फक्त ज्या लोकांना व्हिडिओ एडिटिंग मोबाईलवरती शिकायची आहे त्यांच्यासाठीच आहे। सी तोपर्यंत आपलं इन्स्टॉलही झालं आहे। सो मी सिम्पल इथनं ओपन करतोय, काहीच नाही, सिम्पल ओपन केलं आहे किंवा तुम्ही इथे अलाउ करू शकता सिलेक्ट फोटोज, VN ओपन केल्यानंतर अलाउ, ठीक आहे, कंटिन्यू। आता याचा युजर इंटरफेस जो आहे तर तो या पद्धतीने तुम्हाला मिळेल। इथे काय भरपूर ऑलरेडी टेम्पलेट्स असतात। सी लुक ॲट दिस, हे टेम्पलेट्स कसे वापरायचे हे पण शिकवणार आहे मी। पोस्ट कशा क्रिएट करायच्या संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे। पण स्टेप बाय स्टेप जाऊयात, घाई नको, है ना। सो सर्वात पहिली गोष्ट एक गोष्ट क्लिअर करतो, जर तुम्ही फ्रीमध्ये जर वापरत असाल
तर तुम्हाला 100 प्रोजेक्ट त्याच्यावरती क्रिएट करू शकता. माझ्या आयपॅडमध्ये प्रॉब्लेम झाला आहे की मी 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट क्रिएट करून बसलो आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदाच ही नोट देतो आहे. सिम्पल तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ बेस. ओके. सिम्पल इथे जे आहे ॲक्सेस मागतं आहे आपल्या मोबाईलचं. ठीक आहे. सो मी सिलेक्टेड फोटोज ऑल VN. ठीक आहे. VNमध्ये जातोय. न्यू प्रोजेक्ट व्हिडिओ बेस. लुक ॲट दिस. इथे जे आहे तर संपूर्ण आपले व्हिडिओज आलेले आहेत. जे तुमच्या गॅलरीमध्ये असतील ते व्हिडिओज येतील. आता सिम्पल तुम्हाला इथनं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या ॲरोवरती क्लिक केल्याच्या नंतर सिम्पल या पद्धतीने इथे बी ओके. सिम्पल ते काय म्हणतं आहे की तुम्ही जर असं स्क्रोल केलं सिम्पल दोन्ही साईडनं दोन्ही बोटं होल्ड करून तर ते स्क्रोल म्हणजे झूम इन झूम आउट असं होईल. ठीक आहे. लुक ॲट दिस. या पद्धतीने एक सिक्वेन्स आपला लागलेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक फ्लो तुम्ही सेट करू शकता पर्टिक्युलर व्हिडिओचा. नेक्स्ट सीन. आता व्हिडिओला एडिट कसं करणार आहात. ठीक आहे. सो ही जी क्लिप आहे याच्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे फिल्टर वरती जाऊयात. पण त्याला एडिट कसं करायचं आहे म्हणजे थोडंसं कट वगैरे कसं करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल हा जो सिक्वेन्स आहे हा मला इथपर्यंतच हवा आहे आणि इथे मला एक कट करायचं आहे. सो मी काय करतो इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे इथे कट करतोय आणि त्या क्लिपला सिलेक्ट करून मी डिलीट करतोय. सो लुक ॲट दिस. इथनं नेक्स्ट फ्रेम आलेली आहे. सो नेक्स्ट फ्रेमसाठी परत मी काय करतोय मला तो फक्त इथपासून आता फॉर एक्झाम्पल इथून हा डिलीट करतोय. हा फ्लो मी डिलीट करतोय आणि हा जो आहे सो नेक्स्ट इथपासून तर मला इथपर्यंतच हवा आहे. सो मी कट करतोय. सो कट करण्याची पद्धत कळाली आहे. तिथे आपण त्याला स्प्लिट म्हणतो. सो स्प्लिट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर इथे हा जो सिक्वेन्स आहे याला मला इथपर्यंतच ठेवायचं आहे. इथपासून तर इथपर्यंत मला ठेवायचं आहे त्याला. ठीक आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट एडिटिंग ज्यावेळेस करताना आधी सगळे एलिव्हेशन्स म्हणजे लेयर्स बाय लेयर्स एक ॲड करत चला म्हणजे तुम्हाला जास्त त्याच्यावरती काम करायची गरज नाही आहे नंतर एडिटिंगवरती. सो मी काय करतोय पूर्ण कट वगैरे करून घेतलेत. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे थोडंसं हा जो आहे तो हा मला इथे ॲड करायचा एक मध्ये मी ॲड करतो कुठेतरी. जर तुम्हाला एखादी क्लिप जर उचलून मध्ये ठेवायची असेल तर मी सिम्पल होल्ड करून ठेवतोय आणि इथे ड्रॅग अँड ड्रॉप करतोय काहीच नाही. ठीक आहे. सो हा जो सिक्वेन्स आहे तो आपला या पद्धतीने लागलेला आहे. नेक्स्ट. आणि आता इथे मी क्लिक करतो कारण मला खाली म्युझिक नको. आज आपण फक्त एडिटिंगवरती बघणार आहोत. सो हा जो सिक्वेन्स आहे हा मी या पद्धतीने लावलेला आहे. आता याला मला थोडंसं एडिट करायचं आहे अजून म्हणजे थोडंसं याच्यामध्ये ब्राईटनेस वगैरे ॲड करायचा आहे. तर तो कसा करणार आहे मी सिम्पल इथे जातोय मी फिल्टरवरती ॲडजस्टवरती जातोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओचा एक्सपोजर इथं तुम्ही ॲड करू शकता. कॉन्ट्रास्ट पाहिजे तेवढा करू शकता. ब्राईटनेस. ठीक आहे. सो सॅच्युरेशन व्हायब्रेशन टेम्परेचर तुम्ही इथनं ॲड करू शकता है ना. सो त्याच पद्धतीने HSL लुक ॲट दिस. शार्पनेस तुम्ही इथनं शार्प करू शकता व्हिडिओला. त्याच पद्धतीने नॉईज रिडक्शन शॅडोज हे सिम्पल आहे. सो हे तुम्ही पर्सनली चेक करा. ठीक आहे. सो
माझं काम एवढंच आहे की मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की इथे इथे तुम्हाला हा ऑप्शन आहे. सो प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. सो सिम्पल मी ॲरोवरती क्लिक करतोय. सी लुक ॲट दिस. त्याच्यानंतर नेक्स्ट सिक्वेन्स. सी हा जो आहे तर हा तुम्ही एक व्हिडिओला थोडंसं एडिट केलेलं आहे. पण आता याचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये एडिट करायचं आहे. कसं शिकलो. आता याला आपल्याला शेपमध्ये चेंजेस करायचे आहेत. सो तुम्ही काय करणार आहात. क्रॉप करायचं असेल. सी इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला टिकटॉक फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल किंवा इंस्टाग्रामच्या पोस्ट फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घ्यायचा असेल, यूट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घ्यायचा असेल तर सिम्पल तुम्ही इथनं फॉर्मॅट रेशो जो आहे तर तो त्याचा सेट करून सिम्पल ओके करू शकता. सी तो जो आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ट्रिम क्रॉप वगैरे सगळं कळाले. त्याच्याच नंतर रोटेशन. जर रोटेशन करायचं असेल सिम्पल तुम्हाला इथे क्लिक करायचे. क्रॉपच्या शेजारीच ऑप्शन आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट एखादा व्हिडिओ मिरर जर करायचा असेल सिम्पल तुम्ही मिरर करू शकता. दॅन फ्लिप. फ्लिप म्हणजे खालनं वरती. सी लुक ॲट दिस. ठीक आहे. सो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही एकदा पर्सनली चेक करा. त्याच पद्धतीने ब्लर. तुम्हाला एखादा ब्लर व्हिडिओ जर बनवायचा असेल सिम्पल पाहिजे तेवढा ब्लर तुम्ही करू शकता. सिम्पल मी बॅक जातो. बॅक जाण्यासाठी तुम्हाला त्या ॲरोजवरती क्लिक करायचं आहे. दॅन ओपॅसिटी. तुम्हाला ओपॅसिटी किती ठेवायची आहे पर्टिक्युलर ऑब्जेक्टची हे इथलं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. सो हे जे ऑप्शन्स आहेत ना मित्रांनो एकदा इफेक्ट चेक करा. एडिट करा थोडंसं काहीतरी. एकापेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही लेअरवरती कसं काम करणार आहात. म्हणजे काय की तुम्ही एक व्हिडिओ या साईडला असेल आणि दुसरा व्हिडिओ या साईडला असेल किंवा तुम्हाला एखाद्याला इन्फॉर्मेशन द्यायची पर्टिक्युलर प्रोडक्टबद्दल. तुम्हाला इथे कुठेतरी प्रोडक्ट दाखवायचा आहे. सो तो प्रोडक्ट तुम्ही VN कशा पद्धतीने दाखवू शकता बघूयात. तर आता बिरोलचा वापर कसा करतो मी की सिम्पल मला मी माझा ब्लॉग VN एडिट केला होता. सो तो मी ओपन करतोय. ठीक आहे. सो आता इथे फॉर एक्झाम्पल हा जो ब्लॉग आहे ठीक आहे इथे मला या क्लिपमध्ये इथे काहीतरी एखादा ऑब्जेक्ट ॲड करायचा आहे. बिरोल म्हणजे एका वरती दुसरी इमेज ॲड करणं. मराठीमध्ये जर म्हणजे एकदम साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर एका वरती दुसरा व्हिडिओ ॲड करणं म्हणजे बिरोल. सो तो आपण कशा पद्धतीने ॲड करू शकतो. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे इमेजवरती इथे क्लिक करायचं आहे. इमेजच्या आयकॉनवरती स्टिकर्समध्ये स्टॉक्समध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ पाहिजे तो फोटो तुम्ही इथनं ॲड करू शकता. आता जर मला तिथे यूट्यूबचा एक आयकॉन ॲड करायचा आहे सो सिम्पल मी काय करतोय त्याला इथे ॲड करतोय. सी लुक ॲट दिस. क्लिअर. सी या पद्धतीने आता आज मी विमानात बसलोय बरं का. ठीक आहे. आणि हे जे काही मला हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट तुम्ही कशा पद्धतीने ॲड करू शकता. त्याच पद्धतीने याची ओपॅसिटी ॲड करायची असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपलं झालेलं आहे. इथं त्याची ओपॅसिटी कमी जास्त करू शकता. ठीक आहे. त्याला ब्लर करायचं असेल तर तुम्ही त्याला ब्लरही करू शकता. क्लिअर. किंवा आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे तुमचा व्हिडिओ किंवा कोणताही व्हिडिओ इथे ॲड करायचा सो तो कसा करणार आहात. मी सिम्पल परत त्याच क्लिपवरती जातोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओजमध्ये एखादा कोणताही व्हिडिओ मी ॲड करतो शेतातला करतो. सी लुक ॲट दिस. या साईडला तोही व्हिडिओ चालेल. अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल व्हिडिओज जे आहेत तर ते VN ॲड करू शकता. सो मित्रांनो या लेक्चरमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्हाला ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला एखादे ऑब्जेक्ट टाकावे लागेल. सो इनडेप्थ नॉलेज लेक्चर जर घ्यायचं झालं तर आपले 2-3 तास याच्यातच जातील. सो मी काय करतोय शॉर्ट टिप्समध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. सो अशा पद्धतीने तुम्ही रोल जो आहे तो व्हिडिओ एडिटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करता. आता ब्लॉगिंग वगैरे करताना काय होतं की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दाखवावा लागतो. सो तो ऑब्जेक्ट किंवा ती इमेज तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने दाखवू शकता. पण बघणार आहोत की तुम्ही व्हिडिओवरती टेक्स्ट कसा ॲड करणार आहात
आणि टेक्स्टवरती ॲनिमेशन इफेक्ट्स कशा पद्धतीने तुम्ही ऍड करणार आहात, टेक्स्ट जो आहे तो व्हिडिओवरती कसा टाकणार आहात. सिम्पल या फॉर्मॅटमध्ये पूर्ण होत नाही तर ती करावी लागते. सो हा जो ॲनिमेशन आहे किंवा भरपूर ॲनिमेशन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिम्पल आता काय करतोय मी की इथे जे आहे तर इथे मला टेक्स्ट ऍड करायचं आहे. सो मी काय करतोय इथे टेक्स्टच्या बटनवरती क्लिक करतोय, टायटलवरती जातोय. सी लुक ॲट दिस गाईज. इथे भरपूर असे टेम्पलेट्स आहेत जे ऑलरेडी VN ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी आहेत. सो हे ॲप्लिकेशनमध्ये असताना तुम्हाला याचा वापर कसा करायचा आहे, सिम्पल एक क्लिक करायचं आहे, बाकी काही नाही. सिम्पल हा जर क्लिक केलं, सी लुक ॲट दिस, इथे तुम्ही हे मी तोपर्यंत डिलीट करतो आणि हे मी तुम्हाला इथे टाकून दाखवतो. ठीक आहे. स्वप्न हे बघा पूर्ण होत नाही तर हे जे आहे हे व्लॉगसाठी खूप महत्वाचा टेक्स्ट इफेक्ट आहे. सिम्पल तुम्ही स्वप्न व्लॉगचं नाव वगैरे टाकू पूर्ण होत शकता नाही. आणि तिथे जर तुम्ही डबल क्लिक केलं तर इथलं तुम्ही टेक्स्ट जो आहे तर तो इथे ऍड करू शकता. पाहिजे तो टेक्स्ट तुम्ही इथे टाकू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला जर त्याला एडिट करायचं आहे, कलर वगैरे चेंज करायचे, फॉन्ट चेंज करायचं आहे, सिम्पल इथनं तुम्ही त्याचा फॉन्ट वगैरेही चेंज करू शकता. सी लुक ॲट दिस. त्याच पद्धतीने इथे कलर्स किंवा तुम्हाला ऑलरेडी प्रीसेट्स इथे भरपूर दिलेले आहेत. सी लुक ॲट दिस है ना. सो या पद्धतीने भरपूर असे ऑप्शन्स इथे आहेत. केस, टेक्स्टाईल, हे तुम्ही पर्सनली चेक करा मित्रांनो. सी माझं काम एवढंच आहे की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणं, तिथे जायचंय कसं, सो काम कसं करायचं किंवा वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पर्सनली चेक करायच्या. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने लेटर स्पेसिंग, लाईन स्पेसिंग. आता लाईन स्पेसिंग कुठे मॅटर करते, ज्यावेळेस तुम्ही 2 किंवा 3 लाईन, 2पेक्षा जास्त लाईन ज्यावेळेस ऍड करता तर 2 लाईन मधला जो डिस्टन्स आहे सो तुम्हाला तो तिथे दिसेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ओव्हरऑल टेक्स्ट जो आहे तर तो तुम्ही इथं टेम्पलेट्स घेऊन ऍड करू शकता. आता तुम्हाला टेम्पलेट घ्यायचं नाहीये, हे जे टेम्पलेट्स आहेत हे टेम्पलेट्स तुम्हाला वापरायचे नाही आहेत किंवा तुम्हाला स्वतःचा टेक्स्ट टाकायचा आहे. सो टेक्स्ट टाकण्यासाठी सिम्पल तुम्हाला काय करायचं, मी काय करतोय हे जे आहे तोपर्यंत डिलीट करतोय आणि इथे मी ॲड करतोय टेक्स्ट. इथे 3 ऑप्शन्स आहेत, हेडलाईन, सब हेडलाईन आणि बॉडी टेक्स्ट. सिम्पल तुम्हाला याच्यापैकी कोणताही, जसा तुमचा फ्लो आहे, जसा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे तो सिम्पल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मला हेडलाईन दाखवायची आहे, इथे मी व्लॉग नंबर 1 किंवा व्लॉग डे 1 करतो मी, डे 1. ठीक आहे. आता तुम्हाला या टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. सिम्पल पाहिजे तो कलर तुम्ही इथनं घेऊ शकता. फॉन्ट चेंज करू शकता. इथे भरपूर असे फॉन्ट्स आहेत. सी लुक ॲट दिस. भरपूर असे फॉन्ट्स आहेत मित्रांनो, तुम्ही त्यापैकी कोणताही एक फॉन्ट सिलेक्ट करू शकता. फॉन्ट साईज इथला कमी जास्त करू शकता. ठीक आहे. पूर्ण कॅप्स करायचं असेल पूर्ण कॅप्स. ठीक आहे. व पूर्ण स्मॉल लेटर्समध्ये करायचं असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ननवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही त्याची अलाइनमेंट चेंज करू शकता ज्यावेळेस तुम्ही 2पेक्षा जास्त लाईन ॲड करणार आहात त्यावेळेस. ठीक आहे. आता हे झालं टेक्स्ट ॲड करायचं आहे कसं. सिम्पल आता टेक्स्टवरती ॲनिमेशन द्यायचं आहे तुम्हाला. सो तुम्हाला काय करायचं, सिम्पल इथे मोशन ते लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि मोशनवरती क्लिक करायचं आहे. सी आउट ॲनिमेशन, लूप ॲनिमेशन. सी लुक ॲट दिस. हे लूपमध्येच राहील. लूप ॲनिमेशनमध्ये आपण आफ्टर इफेक्टच्या सिरीजमध्ये बघितलं की पूर्ण लूपिंग ते कंटिन्युअसली व्हिडिओजमध्येच राहतं. सो हा जो ॲनिमेशन आहे या पद्धतीने एक ॲनिमेशन इफेक्ट जो आहे तर तो तुम्ही भरपूर ट्राय करा. सी लुक ॲट दिस. तो जो आहे तर तो ॲनिमेशन इफेक्ट जो आहे स्वप्न या पद्धतीने पूर्ण होत जाताना तर दिसेल ती करावी लागतात. है ना. मित्रांनो, आज सो अशा पद्धतीने तुम्ही एखादा टेक्स्ट जो आहे तर तो पर्टिक्युलर व्हिडिओवरती टाकू शकता. सिम्पल आता या प्रोजेक्टवरती आपण काम केलं होतं आधी. सी इथे जे आहे तर हे डायरेक्टली स्टार्ट होतंय दुसरा व्हिडिओ, पण इथे मला काहीतरी इफेक्ट हवा आहे. सो हा जो कट आहे इथे मला काहीतरी इफेक्ट हवा आहे.
त्याच पद्धतीने इथे काहीतरी इफेक्ट हवा आहे. सो तो जो इफेक्ट आहे तो कशा पद्धतीने आपण ॲड करू शकतो. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. सी लुक ॲट दिस. बेसमध्ये भरपूर असे इफेक्ट्स आहेत जे तुम्ही इथे ॲड करू शकता है ना. सो सिम्पल तुम्ही जर इथे झूम 1 वरती क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली इथनं तो इफेक्ट ॲड होणार आहे. इथे त्याचं ड्युरेशन जे आहे तर ते ड्युरेशन तुम्ही मिनिमम 3 सेकंदापर्यंत करू शकता. मिनिमम तुम्ही एकदम कमी करू शकता. पण सिम्पल तुम्हाला 1 ते 2 सेकंदाच्या मध्येच ते ठेवायचं जेणेकरून इफेक्ट थोडासा अजून जास्त दिसतो है ना. सो हे जे इफेक्ट्स आहेत हे लाईट्स इफेक्ट असेल, लुक ॲट ब्लर इफेक्ट असेल, पिक्सलेट इफेक्ट असेल, सर्कल है ना. सो त्याच पद्धतीने मॅट. लुक ॲट दिस. हे भरपूर इफेक्ट्स आहेत मित्रांनो. एकदा तुम्ही पर्सनली चेक करा. हे जे इफेक्ट्स आहेत याला तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता तुमच्या ब्लॉगमध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये. जे रील स्टार असतात ते एंडला एक इफेक्ट लावतात की सिम्पल त्यांना इथे म्युझिक, उद्याच्या व्हिडिओमध्ये म्युझिक कसे ॲड करायचे बघूयात. आधी फक्त एडिटिंग पूर्ण प्रोसेस जाणून घ्या है ना. सिम्पल इथे जे आहे तर त्यांना एक इफेक्ट हवा का, तर इथे ते काय करतात, सिम्पल प्लसवरती क्लिक करतात आणि लुक ॲट दिस. नेक्स्ट जो आहे तर तो ट्विस्टमध्ये ॲड होतो. हे जे इफेक्ट्स आहेत हे पूर्ण इफेक्ट्स आपण पर्सनली चेक करा. तुम्ही तुमच्या लेवलवर तुम्हाला जसा वापर त्याचा करायचा आहे त्याच पद्धतीने याचं ड्युरेशनही इथनं ॲड करू शकता. हे जे इफेक्ट्स आहेत हे इफेक्ट्स तुम्ही या पद्धतीने तुमच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये ॲड करू शकता की पर्टिक्युलर व्हिडिओला म्युझिक कसं ॲड करायचं आहे. आणि मित्रांनो व्हिडिओला म्युझिक असेल तरच मजा आहे. सो ते म्युझिक जे आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने ॲड करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल इथे जे आहे वरती टेक्स्टच्या वरती टेक्स्ट ॲड करून झाला, इमेज ॲड करून झाली, आता आपण म्युझिकवरती बोलणार आहोत. सो म्युझिकवरती ॲड करायचं आहे, क्लिक करायचं सिम्पल. आणि इथे तुम्ही बघू शकता तुमचं स्वतःचं रेकॉर्डिंग करू शकता. तुम्ही एखादा ब्लॉग एडिट करता तर रेकॉर्डिंगवरती क्लिक करा, रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. साऊंड इफेक्ट्स आहेत, SFX ऑलरेडी प्रीसेट्स आहेत याच्यामध्ये. इथनं प्रीसेट्स जे आहेत ते तुम्ही मल्टिपल वापरू शकता. किंवा तुम्हाला एक स्ट्रॉंग रेनफॉल वगैरे, फास्ट, त्याला वापरण्यासाठी सिम्पल तुम्हाला इथे यूजवरती क्लिक करायचं आहे आणि इथे न्यू लेअर जी आहे तर ती क्लिअर झाली आहे. आता त्या साऊंड इफेक्टला तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये जो इफेक्ट आपण ॲड केला होता त्या इफेक्टवरती त्याला लावायचं आहे प्रॉपरली. सो त्याला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि त्याला या पद्धतीने पण झूम करूयात, ठीक आहे, आणि मूव ऑन करायचं आहे. इथे मी त्याला ठेवतो. जर तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट केलात तर किती छान वाटतं ना. हा जो इफेक्ट आहे आपण झूम इफेक्ट करूयात म्हणजे अजून तुम्हाला भारी वाटेल. इथे जे आहे त्याला प्रॉपर मी ॲड करतोय है ना. सो या पद्धतीने तुम्ही एक साऊंड जो आहे तो रिअलिस्टिक, अजून एक एंगेजमेंट फील आणतो, म्हणजे ज्यामधनं तुमचा व्हिडिओ अजून एंगेजिंग बनतो, ठीक आहे. लुक ॲट दिस. आता बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिक ॲड करायचं आहे पूर्ण. सो ते म्युझिक कसं ॲड करायचं आहे, सिम्पल इथे म्युझिकवरती जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही म्युझिक असतील ते इथे येतील. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी काय करतोय, सिम्पल जास्त ऑडिओ दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओवरती लगेच कॉपीराईट येईल. त्याच्यामुळे मी सिम्पल हा जो ऑडिओ आहे इथनं ऑडिओ कोणताही तुम्ही सिलेक्ट करू शकता. डाउनलोड केलेला ऑडिओ तुमच्या मोबाईलमध्ये जो आहे तो इथे येईल. सो त्याला कसं आणायचं आहे, सिम्पल इथे क्लिक करायचं तुम्हाला ऑल फाईल्स आणि डाउनलोडमधनं जे काही म्युझिक तुमचे असतील ते तुम्हाला इथे म्युझिक येतील, जे काही वॉटेवर है ना. सो सेकंड फायनल हा ऑडिओ इथे मी सिलेक्ट करतोय आणि तो इथे आलेला आहे. स्वप्न याला यूज करण्यासाठी इथनं तुम्ही त्याची व्हॅल्यू ॲड करू शकता.
पाहिजे तेवढी मी ओके वरती क्लिक करतोय. सी स्वप्न या पद्धतीने पूर्ण. आणि तर ती इफेक्ट व्हिडिओ फुटेज थोडंसं लो क्वालिटीचं आहे, त्याला कलर वगैरे एकदम मस्त करायचं. एक व्हिडिओ मी इम्पोर्ट करतो. सिम्पल हा व्हिडिओ एक आहे. सो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात तर एक काहीच नाही आहे या व्हिडिओमध्ये. सिम्पल एक कलर ग्रेडिंग अजून करायचं आहे. सो ते कलर ग्रेडिंग कसं करायचं आहे संपूर्ण माहिती बघूयात. सिम्पल फिल्टरवरती मी क्लिक करतोय आणि इथे फिल्टरच्या साईडलाच एक ॲडजस्टचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये एक्सपोजर इथे ॲड करू शकता. सिम्पल ठीक आहे. एक्सपोजर पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. कॉन्ट्रास्ट तुम्हाला ॲड करायचं आहे तुमच्या हिशोबाने. इथे ब्राईटनेस तुम्हाला ॲड करायचा आहे. सॅच्युरेशन ठीक आहे. सी लुक ॲट दिस. सॅच्युरेशन तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. व्हायब्रेशन्स इथे व्हायब्रेशन्समध्ये तुम्ही एक थोडासा हलकासा रिअलिस्टिक लुक आणू शकता. सिम्पल मी त्याला अजून एकदम ब्राईट करतो कारण की मला याच्यामध्ये अजून कलर ग्रेड्स म्हणजे इथे थोडंसं ग्रीनरी वगैरे दाखवायचं या इथे वरच्या पोर्शनला. सो इथे जर तुम्ही बघितलं थोडंसं ग्रीनरी वगैरे दिसतंय. सो सिम्पल त्याच्या पद्धतीला टेम्परेचर मी ॲडजस्ट करतोय. ठीक आहे. माझ्यासाठी एवढं इनफ आहे. HSL ह्यू सॅच्युरेशन आणि लाईटनेस इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सी लुक ॲट दिस. सॅच्युरेशन पाहिजे तसं सॅच्युरेशन तुम्ही इथनं बेसिक ठीक आहे. लाईटनेस तुम्ही इथनं ॲड करू शकता. ओके. त्याच पद्धतीने इथे तुम्ही थोडासा ग्लोनेस आणू शकता साईडने वगैरे, किंवा जर तुम्हाला डार्क हवा असेल तर तुम्ही डार्कनेस इथनं अडवू शकता. मला त्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने एखादा व्हिडिओ थोडासा ब्लर असेल तर इथे तुम्ही शार्पही त्याला करू शकता. से लुक ॲट दिस. गॉट इट. त्याच पद्धतीने HUE इथनं ॲडजस्ट तुम्ही करू शकता. हायलाईट्स तुम्ही इथनं करू शकता. शॅडोज इथनं तुम्ही पर्टिक्युलर ऑब्जेक्टची शॅडोज जी आहे तर ती ॲड करू शकता. नॉईज रिडक्शन इथनं एखाद्या ऑब्जेक्टचं जर नॉईज टू थोडासा ब्लर वगैरे व्हिडिओ आला तर इथनं तुम्ही नॉईज रिडक्शन करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे व्हिडिओवरती. ठीक आहे. त्याच पद्धतीने आधी एक गोष्ट मी पर्सनली 1-2 वेळेस ऑब्झर्व केली की जर फॉर एक्झाम्पल मल्टिपल क्लिप्स असतील तर हा फिल्टर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. सो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे फिल्टरचे तिथे नाही ॲडजस्टचे तिथे यायचं आहे आणि इथे तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. क्रिएट अ न्यू फिल्टर. इथे तुम्ही त्याला नाव कोणतंही लिहू शकता पाहिजे ते नाव. मी टेस्ट देतो फक्त. ठीक आहे. आणि डनवरती आणि इथे मी साईडला ॲरोवरती अप्लाय करतोय. सी लुक ॲट दिस. त्याच पद्धतीने जर तुम्हाला मल्टिपल फिल्टर यूज करायचे असेल तर सिम्पल परत त्याच पॅटर्नमध्ये व्हिडिओ सेम हा जो इफेक्ट आहे हा जो कलर ग्रेडिंग केलेला आहे आपण हा जो ऑब्जेक्टला, सो तेच कलर ग्रेडिंग मला परत या व्हिडिओवरती हवा आहे. सो त्याच्यासाठी मी सिम्पल काय करेल जो फिल्टर आपण सेव्ह केला होता तोच मी परत वापरण्यासाठी सिम्पल फिल्टरवरती जातोय. आणि इथे जर तुम्ही बघितलं ओरिजिनलमध्ये टेस्ट या नावाचं फिल्टर असेल. सिम्पल तुम्हाला एक क्लिकमध्ये तुमचं फिल्टर जे आहे तर ती कलर ग्रेडिंग तुमचं होणार आहे. एखाद्या व्हिडिओची स्पीड वाढवायची कशी किंवा स्पीड कमी कशी करायची म्हणजे काय, एखादा व्हिडिओ फास्ट कसा करायचा आणि एखाद्या व्हिडिओमध्ये स्लो मोशन जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता व्ही एडिटरमध्ये. संपूर्ण प्रोसेस हा जो आहे याला आपल्याला थोडंसं स्लो मोशन वगैरे करायचं आहे. ठीक आहे. हा जो आहे हा सिम्पल पूर्ण जो आहे तर तो इथे चालताना वगैरे थोडासा स्लो वगैरे झाला पाहिजे असं मला हवं आहे. सो सिम्पल जर तुम्ही त्या क्लिपला एक पर्टिक्युलर क्लिपला क्लिक केलं तर तुम्ही स्पीडवरती येणार आहात. सी स्पीडवरती इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काहीतरी बुलेट पॉईंट्स दिसतात. सो जर ते तुम्ही वरच्या साईडला नेलं तर तो फास्ट होणार आहे. ठीक आहे. आणि जर तो तुम्ही खालच्या साईडला जर आणला तर तो स्लो होणार आहे. सी लुक ॲट दिस. एवढी सिम्पल प्रोसेस आहे. त्याच पद्धतीने रेग्युलर म्हणजे हे पूर्ण स्पीडलाच म्हणजे पूर्ण क्लिपलाच तो अप्लाय होणार आहे. सिम्पल तुम्ही जर तो पूर्ण क्लिपला जर करायचं असेल सी लुक ॲट दिस पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ॲडजस्ट त्याला करू शकता.
रेग्युलरमध्ये आणि कर्व्समध्ये एक फरक आहे, जो आपण आफ्टर इफेक्टच्या सिरीजमधले बघितलं होतं की कर्व्स जर असेल तर तो प्रॉपर आपल्याला ॲडजस्ट करता येतो. सिम्पल रेग्युलरमध्ये एकदम पूर्ण T+ तो अप्लाय होणार आहे. जर कर्व्स जे रीस्टार असतात ते लास्टला बघा झूम एकदम स्लो मोशनमध्ये करतात, म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी करतो सिम्पल या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. सो हे जे कर्व्स आहेत हे तुम्हाला ॲडजस्ट करायचे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, आणि एवढी सिम्पल प्रोसेस आहे की जिथं तुम्ही स्लो मोशन जे आहे तर ते ॲड करू शकता किंवा एखाद्या व्हिडिओला फास्ट करू शकता. जर तुम्ही मला असं बघितलं तर हे चांगलं वाटत नाही आहे, पण जर मी याच्या मागे जर थोडंसं बॅकग्राऊंड ॲड केलं तर ते एकदम छान वाटतं. सो ही जी प्रोसेस आहे VN एडिटरमध्ये तुम्ही हे जो व्हिडिओ आहे हा एडिट कशा पद्धतीने करू शकता आणि बॅकग्राऊंड जे आहे तर ते कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकता, की मला एक बॅकग्राऊंड इमेज सांगणार आहे. मला बॅकग्राऊंडला काय टाकायचं आहे. सो सिम्पल मी बॅकग्राऊंडला इमेज इम्पोर्ट करतोय सिम्पल या फॉर्मॅटमध्ये. ती जी इमेज आहे ही जी इमेज आहे ही मला माझ्या बॅकग्राऊंडला हवी आहे. सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड चूज करा. सिम्पल या ज्या लेअर आहेत ह्या मी डिलीट करतोय. ठीक आहे. सो हा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आहे. आता तिकडं दुसरी मेन गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला जर तिथे एक व्हिडिओ शूट रेकॉर्ड केलेला पाहिजे जो ग्रीन स्क्रीनमध्ये असला पाहिजे. सो मी ऑलरेडी एक व्हिडिओ जो आहे माझा तो बनवलेला आहे. सिम्पल मी त्याला काय करतोय इथे इम्पोर्ट करतोय व्हिडिओजमध्ये. सो हा जो व्हिडिओ आहे एकदम छोटा 3 सेकंदाचाच आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त मला कन्सेप्ट तुमची क्लिअर करायची, बाकी काही. जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही स्वतः ते काम करू शकता 10 मिनिटं 20 मिनिटं 1 तास 2 तास वॉटेवर. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इथे जे आहे हा जो ग्रीन स्क्रीन आपल्याला घालवायचा आहे आणि बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ ती जी इमेज आहे तुम्ही व्हिडिओ लावू शकता, इमेजही लावू शकता. सिम्पल मी काय करतोय सिलेक्ट करतोय ग्रीन स्क्रीनची माझी इमेज म्हणजे व्हिडिओ माझा पूर्ण. ठीक आहे. आणि इथे जर तुम्ही खाली बघितलं तर इथे क्रोमाचा एक ऑप्शन आहे. इथे क्रोमावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो कलर घालवायचा आहे तो कलर तुम्हाला तिथे पिक करायचा. ठीक आहे. इथलं तुम्ही त्याची इंटेन्सिटी कमी करू शकता. ठीक आहे. इंटेन्सिटी मी एवढी ठेवतोय. त्याच पद्धतीने स्पेलिंग इथे तुम्ही ती ॲडजस्ट करू शकता पाहिजे तेवढी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. आणि इथे मी अप्लायवरती क्लिक करते. सी लुक ॲट दिस. आपला संपूर्ण व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण ग्रीन स्क्रीन जी आहे तर ती रिमूव्ह झालेली आहे. ठीक आहे. व्हॅल्यू त्याची ऑडिओ व्हॅल्यू जी आहे ती मला कमी करायची आहे तर मी काय करतोय इथे व्हॅल्यूमध्ये जातोय आणि इथे मी संपूर्ण बंद करून टाकतोय. जर तुमचा व्हिडिओ रेकॉर्डेड असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. ठीक आहे. पण इथे तुम्हाला व्हॉइस येतोय सो मी बंद करून टाकलाय आणि इथे मी त्याला या पद्धतीने इथे ॲडजस्ट करते. ठीक आहे. तर थोडीशी साईज मी वाढवतो या पद्धतीने आणि त्याला मी या पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये इथे त्याला असं ॲड केलेलं आहे. सो आता याच्यावरती जर मला थोडंसं ग्रेडिंग वगैरे करायचं असेल, कलर ग्रेडिंगचा खालचा लेक्चर आपल्याला झालेला आहे इंडेक्टवरती. सो इथे जर करायचं असेल तर मी थोडंसं याला थोडंसं हलकंसं एकदम लुक अँड फील एकदम परफेक्ट असा झालेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही जे आहे तर तुम्ही एका व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे आहे तर ते रिमूव्ह करू शकता. सो हा जो व्हिडिओ आहे यालाच मी एक्सपोर्ट करून दाखवतो. एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पल सेव्हच्या साईडला आहे, पण सेव्ह जर केलं तर तुम्ही इथे सिम्पल प्रोजेक्ट जो आहे तो तुमचा सेव्ह होणार आहे. आणि जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल साईडला त्याचे एक ॲरो आहे, इथे वरती क्लिक करायचं आहे. आता इथे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, एक ॲडो आणि दुसरा मॅन्युअल. आता मॅन्युअलमध्ये काय असतं की तुम्ही इथे रेझोल्युशन व्हिडिओचं रेझोल्युशन काय ठेवायचं 4K रेझोल्युशनमध्येही तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आणि कमीत कमी 540 पिक्सल्स. ठीक आहे. सो मी तर सिम्पल 1080x1080 मध्येच करतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने FPS फ्रेम पर सेकंड हे 13 तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता. Mbps हे जे आहे हे ऑडिओसाठी आहे. ऑडिओसाठी मी ट्राय करतो की 100% म्हणजे 150 Mbps मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे. हे झालं एक्सपोर्टवरती. मॅन्युअलवरती जर केलं तर जर तुम्ही ॲटोवरती केलं
तर इथे एक ऑप्शन येतो बघा, की इथे तुम्हाला फक्त ऑडिओ जर एक्सपोर्ट करायचं असेल, आता ऑडिओ का एक्सपोर्ट करायचा आहे, फक्त ऑडिओ एक्सपोर्ट याच्यासाठी करायचा आहे की आपण व्हॉइस प्रोडक्शनसाठी व्हॉइस नको असेल, तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉइस रिडक्शन कसं करायचं आहे, अडवचं एक टूल आहे, तो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. सो तुम्हाला त्यावेळेस याची गरज पडणार आहे. ही जी फाईल आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट करायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला फक्त ऑडिओ फाईल लागत असेल तर इथे सिम्पल ऑडिओ फाईल जी आहे तर ती क्लिक करायचो, ठीक आहे. आणि तुम्ही एक्सपोर्टवरती फक्त ऑडिओ लागत असेल तर एक्सपोर्टवरती क्लिक करा. पण जर तुम्हाला दोन्ही लागत असेल तर मी सिम्पल ऑटोवरती नेहमी ठेवतो आणि एक्सपोर्ट करतो. सी, जर तुम्ही माझ्या गॅलरीमध्ये गेलात तर तो व्हिडिओ जो आहे तर तो एक्सपोर्ट झालेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही पर्टिक्युलर एक व्हिडिओ, एक प्रोजेक्ट जो आहे तो तुमचा एक्सपोर्ट करू शकता. सो आय होप तुमची ही पूर्ण कन्सेप्ट जी आहे व्हिडिओ एडिटरबद्दल क्लिअर झाली असेल. जर तुमची व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड काहीही कन्सेप्ट असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला 100% सोल्युशन देण्याचा प्रयत्न मी माझ्या साईडने करेल. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा आणि जर प्लीज आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला शिकवतच राहतो, त्याच्यासाठी बेल आयकॉनही नक्की दाबा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.